जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। क्रीडाई इचलकरंजीचे ग्राहक भिमुख सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन। घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2 वेळा जीएसटी भरावा लागतो, तो कमी करावा, तसेच रेरा कायद्यात सुलभता आणावी अशी मागणी क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार यांनी केली। क्रीडाई इचलकरंजीच्या कार्यालयाचे आणि सौ सरस्वती रामकिशोर धूत सभागृहाचे उद्घाटन सांगली रोड येथील माणिक एम्पायर येथे उत्साहात पार पडले। या प्रसंगी क्रीडाईचे अध्यक्ष खैरनार उद्घाटक म्हणून बोलत होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर उपस्थित होते। प्रारंभी क्रीडाई इचलकरंजीचे अध्यक्ष मयूर शहा यांनी स्वागत केले। त्यानंतर मान्यवर पाहुणे तसेच क्रीडाईच्या पॅटर्न मेंबरशिप स्वीकारणाऱ्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच सभागृहाला नाव देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल नितीन धूत परिवाराचाही सत्कार करण्यात आला। ग्राहकांना चांगली सुविधा निर्माण करून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या क्रीडाई कार्यालयामधून ग्राहकांची सेवा सदैव घडत राहील असे सांगून श्री खैरनार यांनी घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सध्या 2 वेळा जीएसटी चा बुरदुंडा बसवतो। त्याचबरोबर रेरा कायद्यामुळे लहान बांधकाम व्यावसायिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे। परिणामी कार्यात खंड पडण्याची भीती आहे। त्यामुळे जीएसटी कमी करण्याबरोबरच रेरा कायद्यात केंद्र शासनाने सुधारणा करावी, यासाठी खासदार माने यांनी विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी केली। प्रमुख पाहुणे खासदार धैर्यशील माने म्हणाले, सन 2030 सालापर्यंत प्रत्येकाला घर मिळावे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे। ती पूर्ण करण्यासाठी इचलकरंजीतील बांधकाम व्यावसायिकांनी अग्रेसर राहावे। त्याचबरोबर जीएसटी आणि रेरा कायद्या संदर्भातील आपल्या अडचणीतून निश्चित पर्याय काढला जाईल। यामुळे सर्वसामान्य नागरिकालाही हक्काचे घर खरेदी करणे सोपे होईल। बिल्डर असोसिएशनने सर्व कार्यालय एकत्र करून ग्राहकांना जलद सुविधा देण्याचा केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे। माजी आमदार हळवणकर म्हणाले की क्रीडाईच्या कार्यालयामुळे रजिस्ट्रेशन सह सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी ऑनलाईन होणार असल्यामुळे ग्राहकांना घर खरेदी करणे सुलभ होणार आहे। रेरामुळे ग्राहकाची फसवणूक होत नाही, त्यामुळे क्रीडाई सदस्यांची तसेच बांधकाम व्यावसायिकांचीही विश्वासार्हता वाढली आहे। शासनाने वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 करण्याचे परिपत्रक काढले आहे। त्याचा भविष्यात बिल्डर असोसिएशनला फायदा होईल। तसेच वन नेशन वन टॅक्स याप्रमाणे जीएसटी मध्ये फेररचना करणे आवश्यक आहे। यासाठी जीएसटी काउन्सिल समिती पुढे हा विषय खासदारांनी मांडावा, त्यासाठी आपणही आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली। आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, पंतप्रधान आवास योजना पूर्ववत सुरू झाली आहे, याचा वापर करणे आवश्यक आहे। शासनाने नुकतीच झोपडपट्टी पुनर्वसन योजना देखील कार्यान्वित केली आहे। त्यामध्ये क्रीडाईला जे बदल हवे आहेत ते सुचवावे, त्याची पूर्तता केली जाईल। टाटा बिर्ला यांचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून क्रीडाई तसेच बिल्डर असोसिएशनने सर्वसामान्य नागरिकांपासून ते उच्च वर्गापर्यंत घर उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहावे। यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष हिंदूराव शेळके, क्रीडाई महाराष्ट्राचे सचिव विद्यानंद बेडेकर, रणजित लायकर, शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने, सय्यद गफारी, जहीर सौदागर, समेद मखदूम, प्रितेश शहा, मोहित गांधी, राजू पाटील, फिरोज शिकलगार, चंद्रकांत भागाजे, विक्रमसिंह राठोड, कैश बागवान, सौरभ जाधव, शिवकुमार हिरानी, वीरेन शहा, शुभम शर्मा, यशवंत राठोड, विजय गलगले, साजिद बेडकेळे, तानिजी हराळे, अशोक सालेचा, अनिल निकम, अरिजय पाटील यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योजक व मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी क्रीडाचे संस्थापक माजी अध्यक्ष नितीन धूत यांनी आभार मानले। सूत्रसंचालन नंदकुमार शहा यांनी केले। न्यूज चॅनल नेटवर्क सह बाबा क्रीडाई इचलकरंजीचं सुद्धा असावं असा एक मानस होता आणि तो मानस गेल्या 2 वर्षापासून फंड गोळा करण्यापासून, जागा बघण्यापासून या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली आणि आजचा तो दिवस की बाबा आज एवढं सुंदर ऑफिसचं उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते होते। सर्व आमचे पदाधिकारी, माजी अध्यक्ष, आमच्यावर प्रेम करणारे ग्राहक, त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच हे ऑफिस झालेलं आहे। त्या सगळ्यांचा मी खूप खूप ऋणी आहे। त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। या ऑफिसची संकल्पना करण्यात पाठीमागे हेतू असा आहे की आमच्या मेंबर लोकांसाठी बाबा इथं रेरा रजिस्ट्रेशनचं एक काउंटर आम्ही सुरू करतोय की ज्याच्यामध्ये आमच्या मेंबर लोकांच्या प्रोजेक्टचे रेरा रजिस्ट्रेशन होतील, त्याचे क्वार्टरली अपडेट्स करणं असेल, इयरली अपडेट्स करणं असेल, हे होईल। तसेच ग्राहकांसाठी आज आम्हाला जे रजिस्टर ऑफिसमध्ये जावं लागतं आणि बऱ्याच वेळा त्या रजिस्टर ऑफिसमध्ये स्त्रियांना अडचण होते, तिथं बऱ्याच सोयी सुविधा नसतात, नंबर्स लवकर लागत नाही, खूप वेळ जातो, तर ती सुद्धा सुविधा आम्ही इथे या ठिकाणी सुरू करतोय।
जी सुट्टीच्या दिवशी सुद्धा होईल, म्हणजे 365 दिवस 24 तास ही रजिस्ट्रेशन ऑफिस सुरू राहील. लवकरात लवकर चालू करतो. पण संघटनेमध्ये वेगळ्या विचारांची लोक एकत्र येतात, परंतु जेव्हा एका दिशेने एका विचारांनी जेव्हा कुठली संघटना, त्यातील पदाधिकारी, त्यातील सदस्य प्रवास करतात, त्यावेळेस नक्कीच त्या संघटनेमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होतं आणि त्यातूनच मग अतिशय चांगलं कार्यालय देखील उभं राहतं. या कार्यालय करण्यामध्ये भूमिका आमच्या कडेच्या दानवांची हीच असते की ग्राहकांना चांगली चांगली सेवा उपलब्ध करून द्यावी. तेथे एकमेकांचे विचार, एकमेकांच्या कल्पना, चांगल्या गोष्टींचे, विचारांचे आदान प्रदान इथं होतं, जेणेकरून आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट क्वालिटीची घरं कसं देता येईल. काही ग्राहकांच्या काही समस्या असतील तर त्या आमच्या क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांकडे ते येऊ शकतात, त्यांच्या काही समस्या ते मांडू शकतात आणि त्या समस्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आमच्याकडे रिलेशन फोरम देखील असतं, ग्राहक तक्रार निवारण मंच. रेरा किंवा ग्राहक कंझ्युमर फोरम ही पुढची पायरी आहे, परंतु क्रेडाई प्रत्येक कार्यालयामध्ये आमचे माजी अध्यक्ष आणि प्रेझेंट अध्यक्ष हे एखाद्या ग्राहकाची जर तक्रार असेल तर ती तिथल्या तिथं निवारण करण्याचा प्रयत्न करतात. तशा पद्धतीचं आमचं कंझ्युमर फोरम देखील आहे. आणि क्रेडाई आणि रेराचं रजिस्ट्रेशन असेल तर ग्राहकांची फसवणूक होत नाहीत आणि बँका फायनान्स करण्यासाठी त्या 2 अटी त्याच्यामध्ये प्रामुख्याने बघितल्या जातात की हे क्रेडाईचे सभासद आहेत का आणि रेराचं रजिस्ट्रेशन आहे का. आणि यामुळे त्यांचं बुकिंग करण्याचं कल्चर इचलकरंजीमध्ये वाढतंय. इचलकरंजीमध्ये जागा आता कमी झालेली आहे, इचलकरंजीची वाढ संपली आणि बाजूला कबनूर आणि कोरूची गावामध्ये जर वाढायचं म्हटलं तर त्या ठिकाणी सगळ्या जमिनी आहेत, त्या जमिनी इनाम जमिनी म्हणून लागलेल्या आहेत. म्हणजे पूर्वी एका पंडित हरिहर कृष्ण नावाच्या एका माणसाच्या नावावरती सगळं इनाम लागलेलं आहे. आणि म्हणून मला नितीन दूत वगैरे क्रेडाईच्या मेंबरनी परवा विनंती केली होती, मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला विनंती केली होती, मी खासदारांनाही मागे विनंती केली होती आणि मला आज या ठिकाणी घोषणा करताना आनंद होतोय. कालच त्याची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने काढली. 5% रेडी रेकनरच्या 5% भरल्यानंतर या वर्ग 2च्या वर्ग 1 जमिनी करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या सरकारने घेतलाय. आणि आता हे वाढीसाठी आपल्याला ज्या ज्या नवीन बिल्डर्सना ज्या ठिकाणी डेव्हलप करायचं आहे त्या ठिकाणी नितीन आता ही सोय नक्की होईल. त्या ठिकाणी तक्रारी होत असतात. इचलकरंजीमध्ये आतापर्यंत किती तक्रारी झाल्या मी जरा अंदाज घेतला आणि मला अभिमानानं सांगा असं वाटतं की इचलकरंजीमध्ये एकही तक्रार रेरा अंतर्गत झाली नाही याचं सर्टिफिकेट ग्राहकांनी तुम्हाला दिलंय की तुमचा उत्तम पद्धतीचा या ठिकाणी नियोजन आणि कारभार इचलकरंजीच्या असणाऱ्या क्रेडाईचा असेल किंवा इथं असणाऱ्या बिल्डर्सचा, इथं असणाऱ्या आर्किटेक्टचा एक समन्वयानं या ठिकाणी आपल्यामध्ये या ठिकाणी होतोय. एखादी नवीन वास्तू उभा करणं एखाद्याचं स्वप्न असू शकतं, एखाद्या गरीबाचं स्वप्न असतं, ते ऐश्वर्य असणाऱ्या माणसाचं साधन असू शकतं. तर प्रत्येकाचं आयुष्यातलं एक स्वप्न बाकी असतं, रोटी कपडावर मकान. म्हणजे मूलभूत गरजांमध्ये देश ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यामध्ये शेतकऱ्याच्या स्वरूपात या ठिकाणी रोटीची व्यवस्था करण्याची व्यवस्था झाली. जगाला आणि देशाला वस्त्राच्या रूपाने या ठिकाणी भेट देण्याचं काम या ठिकाणी इचलकरंजी ऑलरेडी करते आणि त्याला मकान देण्याचं काम कोण करत असेल तर आपण सर्वजण या ठिकाणी करताय. या व्यवसायाच्या माध्यमातून गोरगरिबांच्या पासून अफोर्डेबल हाऊसिंग पासून ते खऱ्या अर्थानं उच्चभ्रू लोकांना मिळणाऱ्या व्यवस्थेपर्यंत या सगळ्यामध्ये आपलं या ठिकाणी काम पाहत आहे. गेल्या 7 वर्षामध्ये ज्यावेळेपासून रेरा लागू झालाय त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं पारदर्शकता यावी, व्यवसायामध्ये या ठिकाणी सुलभता यावी आणि त्याच्यामधनं या ठिकाणी ग्राहक आणि असणाऱ्या बिल्डर्सना त्याच्यामध्ये समन्वयानं काम करता यावं याच्यासाठीची ही व्यवस्था तयार झाली. मला मनापासूनचा आनंद आहे की हा कायदा तयार होत असताना एकनाथजी शिंदे साहेब हे तत्कालीन त्यावेळी नगरविकास मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करायचे आणि महाराष्ट्रातला जो या ठिकाणी रेरा कायद्यामधले जे सूचना त्यावेळी क्रेडाईने या ठिकाणी सुचवल्या तरी त्या इन्कॉर्पोरेट केल्या आणि बऱ्याचशाच गोष्टी महाराष्ट्रामध्ये सुलभता आणण्यासाठी म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या काळामध्ये ब्रिज म्हणून त्या ठिकाणी काम केलं. राज्य सरकारची झोपडपट्टी पुनर्वसनाची कुठलीही योजना नाही हे 10 वेळा मी सांगितलं, त्याला भाषणात मी सांगितलं, पत्र लिहून सांगितलं, सभागृहात भाषण करून सुद्धा त्याला सांगितलं. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पूर्वी एकात्मिक झोपडपट्टी विकास कार्यक्रम होता, तो रद्द झाला.
त्यानंतर राज्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाची योजना नाही. 2 दिवसापूर्वी मी परत मागे लागल्यानंतर योजना कार्यान्वित झाल्या. मी नितीनला आता विचारलं तर नितीन म्हटलं योजना आल्या पण आम्ही सगळ्यांनी वाचले नाही, अभ्यास केला नाही. माझं क्रीडाला विनंती आहे ती योजना बघा. त्या योजनेत तुम्हाला काय दुरुस्ती पाहिजे असेल तर उद्याच्या उद्या मला 2 दिवसात सांगा, तुम्हाला पाहिजे ते दुरुस्ती करून द्यायचं काम माझं. तर सांगा, वाचा. 2 दिवसापूर्वी आल्या येतो आणि या क्रीडाईचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं या क्रीडा इचलकरंजीच्या सर्व बोर्डानं माझ्या आईचं नाव देण्यासाठी मला उत्स्फूर्त केलं. त्याबद्दल क्रीडा इचलकरंजी परिवाराचा मी सदैव ऋणी राहीन. कारण की माझी आई सौ सरस्वती रामकिशोर भूत हे नाव देण्यासाठी मला